सावी मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला साबुदाणा आणि बटाट्याचं अचूक प्रमाण घेऊन खमंग खुसखुशीत उपवासाची चकली बनवून दाखवणार आहे. तसं तर आपण दरवर्षी चकली बनवतो, पण चकलीनं तळल्यानंतर जास्त फुलत नाही आणि ती खातानासुद्धा कडक लागते. पण आज मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक यामध्ये दाखवली, ज्यामुळे तुमची चकली तळल्यानंतर 4 पटीने फुलेल आणि खातानाही मस्त खमंग खुसखुशीतही लागेल. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणात चकल्या बनवून दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी 1 किलो साबुदाणा घेतला आहे. साबुदाणा आपण जरी किलोनं घेतला ना तरीसुद्धा आपल्याला साबुदाणा एखाद्या भांड्यानं मोजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला यामध्ये पाणी किती घालायचं त्याचा अंदाज येतो. आता आपल्याला साबुदाणा धुवून घ्यायचा आहे. त्यासाठी साबुदाणा अगोदर आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात. आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि साबुदाणा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता धुतलेल्या साबुदाण्यामध्ये आपल्याला परत साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आणि हा साबुदाणा भिजण्यासाठी झाकण ठेवून 6 तासाचा साईडला ठेवून द्यायचा आहे. आता 6 तासानंतर झाकण काढायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता साबुदाणा आपला भिजून मस्त वरती आलेला आहे. छान साबुदाणा फुलला आहे. साबुदाणा मी तुम्हाला बोटावरती घेऊन दाबून असा दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की साबुदाणा अगदी छान भिजला आहे. बोटाने दाबल्यानंतर साबुदाणा लगेच मॅश होतो आहे, म्हणजे परफेक्ट आपला साबुदाणा भिजला आहे. आता साबुदाणा आपल्याला अशा प्रकारे छान मोकळा करून घ्यायचा आहे. साबुदाणा खिचडी बनवताना आपण ज्या प्रकारे साबुदाणा भिजवून घेतो ना, अगदी तशाच प्रकारे आपल्याला इथे साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता साबुदाणा मी छान मोकळा करून घेतलेला आहे. मस्त सुटसुटीत आपला साबुदाणा तयार झाला आहे. ज्याप्रमाणे मोती असतात ना, अगदी तसाच आपला साबुदाणा तयार झालेला आहे, मस्त मोकळा. आता साबुदाणा आपण थोड्या वेळ असा साईडला ठेवून देऊयात. आता गॅसवरती आपल्याला मोठं पातेलं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये 1.5 भांडं पाणी घालायचं आहे. ज्या भांड्यानं आपण साबुदाणा मोजला आहे ना, त्याच भांड्याने इथे आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे आपलं प्रमाण बिघडत नाही. आता गॅस आपण चालू करायचा आहे आणि या पाण्याला मस्त खळखळून उकळी यायची वाट पाहायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता पाण्याला मस्त उकळी यायला लागली. अशी खळखळून उकळी आली ना की लगेच गॅस बंद करायचा आणि पातेलं खाली काढून घ्यायचं. आता यामधलं मी पाणी थोडंसं काढून घेते. लागलं तर आपण परत याचा वापर करू, पण पाणी जास्त झालं तर मग आपल्याला काहीच करता येणार नाही म्हणून. आता आपण भिजवलेला साबुदाणा लगेच या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा. इथे पाणी मी वेगळं काढण्याचं कारण इतकंच आहे की साबुदाणा मी आजच दुकानावरून आणलेला आहे आणि मला माहिती नाही की याला पाणी किती लागेल, म्हणून मी यातलं थोडंसं पाणी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. पण तुम्हाला जर माहीत असेल ना की तुमचा साबुदाणा पाणी किती सोक करतो, तर तुम्ही 1.5 भांडं पाणी याला बिनधास्त घालू शकता. आता इथे मी संपूर्ण साबुदाणा यामध्ये टाकून घेते. आता आपल्याला उलटण्याच्या साहाय्याने पाण्यामध्ये याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा भिजत घालताना आपल्याला कडकडीत गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. गरम पाणी आपण वापरल्यामुळे साबुदाणा छान शिजल्यासारखा होतो आणि त्यामुळेच आपली चकली एकदम हलकी आणि खुसखुशीत तयार होते. साबुदाणा मिक्स केल्यानंतर यामध्ये मला पाणी कमी वाटतं आहे, म्हणून मी त्यामधलं आणखी थोडंसं पाणी यामध्ये घातलं आहे. तर साबुदाण्यामध्ये पाणी किती घालायचं, तर साबुदाण्यामध्ये आपल्याला गरम पाणी साबुदाण्याच्या वरती राहील ना थोडंसं इतपत यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे साबुदाणा आपला परफेक्ट भिजला जातो. आता साबुदाण्यावरती आपल्याला झाकण ठेवून साबुदाणा 8 ते 10 तास भिजण्यासाठी असाच साईडला ठेवून द्यायचा आहे. आता 10 तास मी साबुदाणा छान भिजवून घेतला आहे. हा साबुदाणा तुम्ही रात्रभरसुद्धा भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊ शकता. म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला चकली बनवायची ना त्याच्या आदल्या दिवशी साबुदाणा तुम्हाला भिजत घालायचा आहे सकाळी आणि रात्री परत त्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे आणि परत तो साबुदाणा रात्रभर भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता साबुदाणा मी अगदी छान मोकळा करून घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपण थोड्या वेळ असा साईडला ठेवून देऊयात. आता चकली बनवण्यासाठी इथे आपल्याला बटाटे देखील लागणार आहेत. तर इथे मी 2 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत. आता या बटाट्याची आपण साल काढून घेऊयात. हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कुकरला लावून त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घेतल्यात. सध्या मार्केटमध्ये नवीन बटाटे आहेत, त्यामुळे काय आहे की या बटाट्याची सालसुद्धा अगदी पातळ आहे. साल पातळ असल्यामुळे कुकरला लावल्यानंतर ती साल लगेच वेगळी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता बटाटे तुम्हाला फुटल्यासारखे दिसत असतील, पण आपले बटाटे परफेक्ट शिजलेले आहेत. बिलकुल जास्त ओव्हरकुक झाले नाहीत. अशाच प्रकारे आता आपल्याला संपूर्ण बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. आता आपल्याला एक मोठं भांडं घ्यायचं आहे, कारण बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे. त्यासाठी इथे मी छोटी किसणी घेतली आहे. ज्या किसणीने आपण आलं किसतो ना त्यानेच आपल्याला बटाटे अशा प्रकारे किसून घ्यायचे आहेत. तुम्हाला बटाटे किसायचे नसतील ना तर तुम्ही मॅश करूनसुद्धा घेऊ शकता,
पण बटाटे मॅश करताना त्यामध्ये एकही बटाट्याचा मोठा तुकडा राहणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे. तर 1 किलो साबुदाण्यासाठी इथे आपल्याला 2 किलो बटाट्याचा वापर करायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पण बऱ्याचदा आपल्याला कधी-कधी बटाटा चकलीमध्ये जास्त देखील आवडतो, तर तुम्ही थोडासा आणखी बटाटा यामध्ये घातला तरीसुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. आता अशाच प्रकारे मी राहिलेले संपूर्ण बटाटे किसून घेते. संपूर्ण बटाटे मी छान किसून घेतलेत. आता यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेला आणि छान मोकळा करून घेतलेला हा साबुदाणा टाकायचा आहे. साबुदाणा आपण डबल भिजवून घेतल्यामुळे थोडासा चिकट होतो आणि यामुळेच आपली चकलीची तार आहे ना ती खूप छान येते. मध्येच पाडताना चकली कुठेही तुटत नाही. आता संपूर्ण साबुदाणा मी यामध्ये टाकून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तर इथे मी 2 चमचे मीठ घालते. पण कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं, नाहीतर वाळल्यानंतर तो पदार्थ खारट होण्याची शक्यता असते. आता पोहे खायचा जो चमचा असतो ना, त्याच चमच्याने आपल्याला यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचे. लाल तिखटच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये बारीक करून घालू शकता. पण हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालताना थोडंसं बेतानच घालायचं, नाहीतर चकली खाताना बराचदा ठसका लागतो. तो लागू नये म्हणून इथे आपल्याला तिखटाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं आहे. आता अशा प्रकारे हा साबुदाणा आणि बटाटा आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे. आता इथे आणखी एक महत्त्वाचं सांगेल की ही चकली बनवताना आपल्याला सर्वात मोठ्या भांड्याचा वापर करायचा आहे. म्हणजे आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करता येतं आणि पटकन मिक्स करता येतं. आता इथे मला थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे, पण हरकत नाही. मी हे छान एकजीव करून घेते, म्हणजेच मिक्स करून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता बटाटा आणि साबुदाणा आपला छान एकजीव झालेला आहे, म्हणजेच मिक्स झालेला आहे. हे मिश्रण मिक्स होण्यासाठी मला 4-5 मिनिटे तरी लागले असतील अंदाजे. तर अगदी परफेक्ट आपलं इथे चकली बनवण्याचं मिश्रण तयार झाले. पाहता क्षणी या मिश्रणाला खावंसं वाटतंय मला तर. पण आता आपण अगोदर हात स्वच्छ करून लगेच चकली बनवायला घेऊयात. आता चकली बनवण्यासाठी इथे मी पॉलिथिन शीट अंथरून घेतले. त्याला तेल तूप लावायची अजिबात गरज नाही. आता सोऱ्या देखील घेतलेला आहे आणि त्याला चकलीची प्लेटसुद्धा लावून घेतली. आता सोऱ्यामध्ये आपण तयार केलेलं मिश्रण भरून लगेच आपण चकली बनवायला सुरुवात करायची आहे. तर चकली तुम्हाला हवी तशी बनवू शकता, म्हणजे लहान मोठी. मी थोड्याशा मिडियम साईजच्या चकल्या बनवणार आहे. मला थोड्याशा मिडियम साईजच्या चकल्या आवडतात. तर तुम्ही पाहू शकता चकली पाडताना मिश्रण मध्येच कुठेही तुटत नाही. अगदी परफेक्ट आपली चकली तयार झाली आहे. आणि चकली पाडताना मला खूप जास्त याला दाबसुद्धा द्यावा लागत नाही. यातून चकली आपोआप खाली येते, पाहू शकता. आणि तरीसुद्धा हे मिश्रण बिलकुल तुटत नाही मध्येच. परफेक्ट आपलं मिश्रण तयार झालं ना, अशी परफेक्ट चकलीसुद्धा आपली तयार होते. शेवटचं टोकणं आपल्याला तोडून असं जोडून घ्यायचं आहे, म्हणजे ते निसटत नाही तळताना. अगदी परफेक्ट या चकल्या तयार होतात पहा. तुम्हीसुद्धा एकदा या पद्धतीने चकल्या बनवून पहा. कशा झाल्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडत असेल ना तर रेसिपीला लाईक शेअरसुद्धा करा. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. आता अशाच प्रकारे मी राहिलेल्या सर्व चकल्या बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण चकल्या आपल्या तयार झाल्यात. खूप सुंदर आपल्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या तयार झालेल्या आहेत. आता या तयार चकल्या आपल्याला 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहेत. आता चकल्या वाळल्यानंतरच मी तुम्हाला भेटते. 3 दिवस या चकल्या मी कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतल्यात. तुम्ही पाहू शकता चकल्या आपल्या मस्त वाळल्यात आणि खूप सुंदर या चकल्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. या चकल्या बनवताना आपण एकही थेंब तेलाचा वापर केला नाही, म्हणून अशा चकल्या तुम्ही बनवून हवाबंद डब्यामध्ये 2-3 वर्षे आरामात स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाहीत. आणि पहा 1 किलो साबुदाणा आणि 2 किलो बटाट्यापासून आपल्या इथे भरपूर चकल्या तयार झालेल्या आहेत आणि एकही चकली वाळल्यानंतरसुद्धा तुटली नाही. परफेक्ट आपली ही चकली तयार झाली आहे. आता तयार चकली मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. त्यासाठी इथे मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. चकली तळताना आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि मगच त्यामध्ये चकली सोडायची आहे. चकली तेलात सोडल्यानंतर फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि अशा प्रकारे अलटपलट करून ही चकली खमंग तळून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला चकली छान तळली ना किती छान कुरकुरीत लागते आणि खाताना खुसखुशीत देखील होते. तुम्ही पाहू शकता मस्त आपली चकली तळून झाली आहे आणि 4 पट फुलली आहे देखील. आता आणखी काही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते. तर मैत्रिणींनो, यावर्षीच्या काही उन्हाळी रेसिपीज मी चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेल्या आहेत आणि त्या रेसिपी सर्वांना खूप आवडत आहेत. तुम्हालासुद्धा त्या रेसिपी पाहायच्या असतील ना तर तसं तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. मी त्याची लिंक तुम्हाला लगेच शेअर करेल किंवा त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल. तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि आपल्या चॅनलवरती तुम्हाला
या व्यतिरिक्त आणखी कुठल्या रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. म्हणजे तुमच्या आवडीच्या रेसिपी मी लवकरात लवकर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर या पद्धतीने साबुदाणा बटाटा चकली ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि समोरील बेल आयकनसुद्धा क्लिक करा, कारण जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.